तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं. तर आपला इंटरफेस उघडलेला आहे. तर सगळ्यात आधी निंजा VPN ऑन करून घ्यायचं आहे. माझं ऑन आहे. ऑन नसलं तर ह्याच्यावर दाबायचं, ते ऑटोमॅटिक ऑन होईल. त्या ऑन झालं निंजा VPN तर कॅपकटवर जायचं. पुन्हा कॅपकटवर गेल्यानंतर न्यू व्हिडिओज म्हणून येते, त्या न्यू व्हिडिओजवर दाबायचं. व्हिडिओ घेतो. तर मी हे व्हिडिओ घेतला. मी हे दोन व्हिडिओ घेतले, एक फोटो आणि एक व्हिडिओ. व्हिडिओचं ऑप्शन इकडे येते आणि फोटोचं इकडे येते. तर ते मी दोन्ही घेतले, ॲड केलेलं आहे सिम्पल मी. तर आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, ह्या फोटोला क्लिक करायचं आहे. ह्या फोटोला क्लिक केल्यानंतर ओरिजिनलमध्ये जायचं आहे. त्याला दाबलं की आपला इंटरफेस खाली येईल, हे वाला बॅकग्राऊंड, आणि हे जे व्हिडिओ आहे तर हे वरी येईल. तर आता ह्या व्हिडिओला खाली कसं घ्यायचं आणि ह्या व्हिडिओला वरी कसं टाकायचं. तर सर्वात सिंपल आधी काय करायचं, ह्या व्हिडिओला इकडं घ्यायचं. तर ही जी गॅलरी दिसायली, गॅलरीला दाबायचं. गॅलरीला क्लिक केलं की ॲड म्हणून येते. तर व्हिडिओजमध्ये जायचं, हा व्हिडिओ ॲड केला. हा व्हिडिओ ॲड केला, हा खाली गेला बॅकग्राऊंड आणि तो वरी आला. तर आता सिंपल आपल्याला काय करायचं आहे, ह्याला झूम करून घेतलं मी आधी. ह्याला झूम केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे माझा, ह्या व्हिडिओला वरी फिक्स केला मी एका कॉर्नरला. ह्या कॉर्नरला फिक्स केल्यानंतर आता आपल्याला सर्वात सिंपल पहिलं काय करायचं आहे, हा जो वरचा व्हिडिओ आहे त्याला क्लिक करायचं. डिलीटचं ऑप्शन आहे, त्याला डिलीट केला वरचा व्हिडिओ. आता हे दोन खाली इंटरफेस उघडले, ह्याला इकडं घेतलं आणि ही जी क्लिप आहे हिला तुम्ही किती पण एक्स्ट्रॅक्ट करू शकतात, म्हणजे मोठी करू शकतात ही क्लिप. ह्या क्लिपला दाबायचं आणि सर्वात सिंपल अशी मोठी करू शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, इथवर क्लिप घ्यायची आहे ह्या व्हिडिओपुरती. ह्या व्हिडिओपुरती क्लिप घेतली तर आपला आता असा व्हिडिओ येणार आहे. तर काय करायचं आता आपल्याला जे हे बॅकग्राऊंड आहे माझं, गुलाबी कलरचं बॅकग्राऊंड बघू शकतात, ते बॅकग्राऊंड कसं आता रिमूव्ह करायचं. सर्वात सोपं, आधी हा फोटो जे आहे खालची क्लिप, तिला क्लिक केलं मी. त्या खालच्या क्लिपला क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं ऑप्शन दिसत आहेत भरपूर. बीजी रिमूव्ह म्हणून येते, हे बीजी रिमूव्हमध्ये आलं, ह्याला दाबायचं आणि हे आपलं एक्स्ट्रॅक्ट झालं. आता आपण इथं असे फिल्टर्स लावू शकतात एक प्रकारचे. आपल्या साईडला व्हाईट लाईन, येल्लो लाईन. आता ही जी व्हाईट लाईन आहे, आता हिला येल्लो करायचं असले इथं गुलाबी केली, पर्पल केली, ब्लॅक केली. तर आपण सर्वात सिंपल ब्लॅक करून घेतलेले आहे. त्यालाच पुन्हा हे जे खाली लाईन दिसतात, त्या लाईनहून डार्क करता येते. पुन्हा राईट केलं, आपण आता खाली आलो, बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे आपलं. हे पाहू शकतात, पूर्ण बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे. आता मग फोटो आपल्याला एडिट करायचा आहे, ते कसा करायचा. मग सिंपल काय करायचं, आपल्याला हे इथे फिल्टरचं जे आपल्या गॅलरीत ऑप्शन येते का, सेम तसंच इथं ऑप्शन असणार आहे. त्या ऑप्शनला दाबायचं. त्या ऑप्शनला दाबल्यानंतर आपल्याला इथं फिल्टर्स येतात. हे आपल्या चेहऱ्यावर फिल्टर आलं, राईट क्लिक केलं तर आपला हा व्हिडिओ बनलेला आहे. आपण इथं जात आहात, इथं जाऊन 4K वर क्लिक करायचं. 4K झालं, इथं 30च ठेवायचं आणि हे आपल्या मनावर किती वाढवायचं. हे तर 20च राहू दे सर्वांनी. आपला फोटो 4K मध्ये एडिट होते. पुन्हा एक्सपोर्टला दाबायचं. एक्सपोर्टला की दाबल्यानंतर आपला व्हिडिओ आता डाउनलोड होत आहे, म्हणजे हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत येईल. पुन्हा हा व्हिडिओ झालेला आहे. आता डन करून घे.